हाय हॅलो नमस्कार, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। माझे नाव राजश्री आहे आणि माझ्या चॅनलचे नाव पण राजश्री हुंडे व्लॉग आहे। तरी हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे। बसल्या ठिकाणी मी म्हणलं चला आपण भी थोडासा मिनी ब्लॉग काढूया आणि नंतर मग मला येत होता कंटाळा, म्हणून मी पण असा मोबाईल हाती घेतला आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली। हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे। तुम्हाला आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि हा ब्लॉग मी माझ्या मुलांसाठी काढत आहे, कारण की माझ्या मुलांना म्हणतात की मम्मी तू पण ब्लॉग बनवत जाणार, लोकांचे ब्लॉग किती छान छान असतात। चल म्हणलं आपण पण एक आज मिनी ब्लॉग बनवूया, म्हणून मी पण असा मोबाईल हाती घेतला आणि निघाले। मुलगा माझा कुठं आहे ते शोधत गेले, तर एवढ्या मोठ्या ग्राउंडमध्ये मला काही तो दिसतला नाही। आणि नंतर मी इकडे तिकडे शोधलं, कारण की पूर्ण ग्राउंड खाली होता आणि मुलं इकडे खेळत होती आणि मला दिसला तो मुलगा। मी म्हणलं संविधान अरे असं पळू नको। आणि नंतर मग तो म्हणायला लागला हाय मम्मी काय करते। मी म्हणलं तुझ्यासाठी तुझ्या आवडीसाठी मी हा मिनी ब्लॉग बनवत आहे, चल मम्मी आमचा पण मिनी ब्लॉग बनव, म्हणून तो पण म्हणायला लागला। आणि म्हणला मग मी ह्या ब्लॉगमध्ये मला पण दाखव। आणि नंतर मग इकडे बघा शेळ्या दिसत आहेत आणि इकडे मुलं असे सावधानमध्ये थांबले आहेत, कारण की 12:30 जेव्हा शाळा भरती तेव्हा असे राष्ट्रगीत चालू असताना मुलं असे सावधानमध्ये थांबले आहेत। मुलांना पण कळलं पाहिजे की राष्ट्रगीत चालू असताना असे सावधानमध्ये थांबलं पाहिजे। नंतर मग मी इकडे गेले की शेळ्या इकडे दिसत होत्या, काही शेळ्या बसल्या उन्हामध्ये बसल्या होत्या। आणि नंतर मग काही शेळ्या असं उठून पळत मारण्यासाठी एक शेळी निघाली, तरी ती दुसरी शेळी निघून दुसरीकडे निघून गेली। एक शेळी माझ्याकडे येत होती, मला पण भीती वाटत होती, कारण की गावाकडेच असे शेळ्या बघायला भेटतात। चला मग मी म्हणलं आपण पण आपल्या मिनी ब्लॉगमध्ये आपल्या शेळ्यांना पण सामील करूया। अशा शेळ्या आमच्या गावाकडे खूप बघायला भेटतात, सहजा तर इकडे भेटतच नाहीत। आणि मुलं इकडे खेळायला लागली, तोपर्यंत मी पण म्हणलं चला मुलांना आता बस करा खेळायला। संविधान इकडे काय तर करत होता, मातीसोबत मी म्हणलं असल्या घाण मातीमध्ये नको खेळू रे। तोपर्यंत इकडे एक मुलगी बसली होती, तिची बस अजून आली नव्हती आणि म्हणायला लागली काकू माझी बस अजून आणखी आली नाही। मी तिला काही प्रश्न विचारले, कधी जाणार आहेस? माझी बस आल्यानंतर मी जाणार आहे म्हटली। त्या मुलीची बस सुटली होती, मग ही राहिली मागे राहिल्यानंतर मग ती इथं बसली आणि म्हणाली काकू माझी मम्मी अजून आली नाही आहे। मी म्हणलं बाळा बस आल्यानंतर तू इथं मम्मीने सांगितलं होतं की बसमधूनच यायला, कारण की तिच्या घरच्याने तिच्यासाठी व्हॅन लावली होती, व्हॅनमध्ये बसून जाणार आहे अशी ती बोलली। आणि नंतर मग म्हणायला लागली काकू मला मम्मीने सांगितले की तेच बस आणि बस आल्यानंतर घे।